अहो काय करताय तुम्ही आजोबा? हो बऱ्याच दिवसांनी भेट झाली आपली. अहो पण मी किती लहान आहे तुमच्यापेक्षा. प्लीज माझ्या पाया वगैरे पडू नका. अहो ऐका ना जरा. मलाही तेच सांगायचं. हो आता काय करता अनिकेत दादा? भले तुम्ही आमच्यापेक्षा लहान असाल पण तुम्ही अण्णासाहेबांचे नातू असाल हीच गोष्ट आमच्यासाठी मोठी आहे. पण मला खरंच हे आवडत नाही. प्लीज करू नका. अण्णासाहेबांच्या घरातली सगळीच माणसं आमका मोठी असत. काय मंडळी? थँक्यू. चला येतो. चल रे आलो. बापरे. अहो काय करता आजी? काय झालं? तुम्ही कुठे चाललाय? इकडे गावातच जात होते रे बाबा. चला. आणि का दादा? दादू काय करतोस तू? बरं बरं रागावू नका. चल चल पटकन. बरं आपल्याला या आजींना पण सोडायचं. बरं बरं या या आजी या. सांभाळून या बरं का. चल पटकन. काय रे आता बैलगाडीने जायचं? अरे मग त्यात काय झालं? खूप मजा येते. चल बरं चल चल पटकन उडी मार. हा. मस्त सवारी आहे हा. अगदी नावेत बसल्यासारखं वाटते. अरे पुण्यापर्यंत गाडी आली असती ना पण नाही एसटीत प्रवास करायचा आहे. आता काय बैलगाडी. वा 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 वा. माझ्या शरीरातले एक एक हाड तुला हाड बोलताय. गपरे. हे बघ गावात आल्यावर ना गावातल्यांसारखं वागायचं. मस्त एसटीतनं यायचं, बैलगाडीत बसायचं. वेगळीच मजा आहे यायची. हो का? आणि पुण्यात असं करता येईल का आपल्याला? ते तर आहे. गाव आजी. तू अभ्यंकरांचा धाकटा रे? हो. उत्सवासाठी आलास की काय? हा म्हणजे त्यासाठी झालं. कौतुकच आहे हा. एवढा शहरात गेला, इतका शिकला पण गावच्या देवाला आणि उत्सवाला काही विसरला नाही. ते बघ ना ते झाड दिसतं का पुण्याला कधी? क्या बात आहे यार. चल रे दादू पटकन नाही रे. चल. तू म्हणून सांगतो ना इकडची मजाच वेगळी. काही हेच नाही. काय रे काय झालं दादू? काय नाही समोर बघा. अजूनही सगळं तसंच चालू आहे का? दादा तुम्ही नका विचार करू. तरी दादा आणि वहिनी वाट बघता. चला चल. कधीपासून त्यांना भेटायला थांबलं. चल 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 पटकन नाही पटकन नाही. काय रे आंब्यांचे ट्रक पोचले की नाही मार्केटमध्ये? हो दादा ट्रक पोचले. बरं नारळाचं काय झालं? किती वाढ झाली? माळी सांगत होता की 20% वाढ झाली आहे म्हणून. त्याची मोजणी करा आणि माझ्याकडे सगळं घेऊन या हिशोब. चल निघ पुढे. मी आलोच. अण्णासाहेब तयार झालेत ना? नाही धर्मपीठाची वेळ झाली आहे. मुनीमजी तुम्ही आज ओळखताय का अण्णासाहेबांना? हो एखाद्या वेळेस घड्याळ वेळ दाखवायला विसरेल पण अण्णा वेळ चुकायचं नाही. ते तयार आहे. पारायण झालं की उतरतीलच.
आलेत? आलोच. बर